भारताच्या औद्योगिक प्रवासाची गोष्ट तशी खूपच रंजक आहे, नाही का? एकेकाळी जिथे कुशल कारागिरांचा डंका वाजत होता, तिथेच आज अब्जावधी डॉलर्सच्या टेक कंपन्या उभ्या आहेत. हा प्रवास, हा बदल नेमका कसा झाला? चला, आज याच गुंतागुंतीच्या आणि नाट्यमय कहाणीचा धांडोळा घेऊया. तर मग प्रश्न हाच उभा राहतो की भारत आज टेक युनिकॉर्न्स आणि गिग वर्करचा देश कसा बनलाय. म्हणजे बघा ना, एका बाजूला अब्जावरी डॉलरचं मूल्यांकन असलेल्या स्टार्टअप्सची चमकधमक आणि दुसऱ्याच बाजूला त्याच स्टार्टअप्ससाठी राबणाऱ्या असुरक्षित गिग वर्कर्सची मोठी फौज. हा विरोधाभास, हा गुंता कुठून सुरू झालाय, याची मुळं आपल्याला कुठे सापडतील? चला जरा आणखी खोलात शिरूया. खरं तर 1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी झालीय. एका बाजूला स्टार्टअप्स आणि एका नव्या, अतिशय धडाकेबाज भांडवलदार वर्गामुळे आलेली जबरदस्त तेजी दिसते. पण नाणं उलटं फिरवलं की दिसतं दुसरं चित्र. ते म्हणजे जॉबलेस ग्रोथ किंवा रोजगारविरहित वाढ आणि श्रीमंत गरीब यांच्यात वाढणारी दरी. हा जो एक विचित्र ताण आहे ना, तोच आपण आज समजून घेणार आहोत. बरं, आजचं हे चित्र नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट इतिहासातच जावं लागेल. अगदी सुरुवातीला, जिथे आधुनिक उद्योगांची पायाभरणी झाली, म्हणजे ब्रिटिश राजवटीत. बघूया हे सगळं सुरू कसं झालं. भारताच्या औद्योगिक कहाणीची सुरुवातच मुळी एका नकारात्मक वळणाने झाली. तो टप्पा होता विऔद्योगीकरणाचा. आता हा शब्द जरा जड वाटेल, पण याचा सरळ अर्थ असा आहे की ब्रिटिशांनी अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या धोरणांचा वापर करून भारतातील पारंपरिक उद्योगधंदे आणि कारागिरीला अक्षरशः संपवून टाकलं. मग प्रश्न येतो की हे नक्की घडलं कसं? कसं काय संपले आपले पारंपरिक उद्योग? याची मुख्यत्वे 3 कारणं होती. पहिलं म्हणजे इथले राजे रजवाडे, जे या कारागिरांना आश्रय द्यायचे, त्यांची सत्ताच ब्रिटिशांनी घालवली. त्यामुळे कारागिरांचं हक्काचं गिऱ्हाईकच गेलं. दुसरं, इंग्लंडमधल्या फॅक्टरीत बनलेला स्वस्थ माल मोठ्या प्रमाणात भारतात येऊ लागला. आपल्या हाताने बनवलेल्या महागड्या वस्तू त्यापुढे टिकू शकल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण, ब्रिटिशांनी भारतीय मालावर प्रचंड कर लादले, पण स्वतःच्या मालाला मात्र पूर्ण मोकळीक दिली. म्हणजे स्पर्धाच पूर्णपणे एकतर्फी होती. ठीक आहे, मग ब्रिटिशांच्या काळात जे झालं ते झालं. आता येऊया स्वातंत्र्यानंतरच्या काळात, जेव्हा भारताने स्वतःच्या नशिबाची सूत्र हातात घेतली आणि आपला स्वतःचा औद्योगिक पाया रचायला सुरुवात केली. हा काळ आहे 1947 ते 1991 पर्यंतचा. स्वातंत्र्यानंतर भारताने एक वेगळाच मार्ग निवडला. तो होता राज्यप्रणीत विकासाचा. म्हणजे सरकारने स्वतःच उद्योग उभारले. मोठमोठ्या सरकारी कंपन्या, ज्यांना आपण PSU म्हणतो, त्यांचं वर्चस्व होतं. अर्थव्यवस्था तशी मिश्र होती, म्हणजे खासगी कंपन्याही होत्या, पण सगळा कंट्रोल सरकारच्या हातात होता. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संरक्षणवाद. म्हणजे काय? तर बाहेरच्या कंपन्यांशी स्पर्धा लागू नये म्हणून भारतीय उद्योगांना एक प्रकारचं संरक्षण कवच दिलं गेलं होतं. पण या मॉडेलचा एक मोठा दुष्परिणाम झाला. तो म्हणजे लायसेन्स परमिट राज. म्हणजे अक्षरशः प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सरकारी परवानगी, लायसेन्स आणि परमिटची गरज. याचा परिणाम काय? लाल फितीचा कारभार, भ्रष्टाचार आणि प्रचंड अकार्यक्षमता. आणि म्हणूनच भारताचा विकासदर अनेक दशकं 3 ते 4% आसपासच रेंगाळत राहिला. याच अडकलेल्या अर्थव्यवस्थेमुळे एका मोठ्या बदलाची पार्श्वभूमी तयार होत होती. आणि मग तो दिवस उजाडला. ते वर्ष आलं, ज्याने भारताच्या आर्थिक इतिहासाचं पानच पालटून टाकलं. तो होता 1991चा महास्फोट. 1991. हा फक्त एक आकडा नाहीये, ही एक तारीख आहे, ज्याने भारताची दिशाच बदलली. हे एक वर्ष नव्हतं, तर एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात होती. इथून जे बदल झाले ते इतके मोठे होते की तिथून मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. इथे बघा, हा बदल किती मोठा होता हे अगदी स्पष्ट होतं. 1991च्या आधी अर्थव्यवस्था सरकार चालवत होतं. नंतर काय झालं? ती बाजारप्रणीत झाली. म्हणजे बाजाराच्या शक्तींना मोकळीक मिळाली. विकासदर जो 3-4% अडकला होता, तो थेट 6-8% पोहोचला. आणि सरकारची भूमिका, जी आधी कर्ता होती, ती आता सुलभक झाली. म्हणजे सरकारने फक्त उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करायचं. आणि हे सगळं घडवून आणलं ते LPG सुधारणांनी. म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या बदलांमागचं मूळ तत्वज्ञान काय होतं? ते होतं, सरकारने व्यवसाय करू नये. गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस इन डुईंग बिझनेस.
हे एक वाक्य म्हणजे नव्या अर्थव्यवस्थेचा आत्मा होता आणि ह्याच एका विचारानं संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. पण हे बदल फक्त अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी संपूर्ण भारतीय समाजाचीच पुनर्रचना केली. पाहूया या बदलांमुळे भारताची नवीन वर्गरचना कशी घडली. हा सामाजिक बदल समजून घेण्यासाठी हे चित्र खूप बोलकं आहे. आधी आपला समाज कसा होता? एका पिरॅमिडसारखा, म्हणजे वरती मुठभर श्रीमंत आणि खाली गरिबांचा अथांग सागर. पण 1991 नंतर या पिरॅमिडचं रूपांतर एका हिऱ्यात झालं. म्हणजे मधला भाग फुगला. एक मोठा महत्वाकांक्षी खर्च करू शकणारा मध्यम वर्ग तयार झाला आणि हाच नव्या भारताचा खरा चेहरा बनला. आणि या बदलांचा एक खूप मोठा सकारात्मक परिणाम झाला. जागतिक बँकेच्या मते या काळात तब्बल 17 कोटींपेक्षा जास्त लोकांना भीषण गरिबीतून बाहेर काढण्यात यश आलं. हे नक्कीच एक खूप मोठं यश होतं. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, नाही का? या विकासाची ही एक गडद बाजू होती. ऑक्सफॅम सारख्या संस्थांचे अहवाल सांगतात की ह्याच काळात एकीकडे लोक गरिबीतून बाहेर येत होते, तर दुसरीकडे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी ती मात्र प्रचंड रुंदावत चालली होती. समाजशास्त्रज्ञांमध्ये एक जुनी म्हण आहे की जमीन जात वाढवते आणि यंत्र वर्ग वाढवतात. म्हणजे काय, तर शेतीवर आधारित समाजात जात महत्वाची असते, पण जेव्हा उद्योग येतात, फॅक्टऱ्या येतात, तेव्हा जात मागे पडून वर्ग म्हणजे क्लास महत्वाचा ठरतो, अशी एक अपेक्षा होती. पण आपल्या भारतात खरंच असं घडलं का? या नव्या औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या यंत्रांनी जातीची जुनी पकड खरंच सैल केली का? याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येत नाही. ते थोडं गुंतागुंतीचं आहे. असं नक्कीच झालंय की मध्यम वर्ग आता पूर्वीपेक्षा जास्त वैविध्यपूर्ण झाला आहे. पण तरीही जर आपण बारकाईने पाहिलं तर आजही जात आणि वर्ग यांच्यात एक घट्ट नातं दिसतं. म्हणजे यंत्र आली पण जातीची सावली पूर्णपणे गेलेली नाही. तर मग या सगळ्या प्रवासानंतर आज चित्र काय आहे? आजची भारतीय वर्कफोर्स कशी दिसते? यात आपल्याला तोच सुरुवातीचा विरोधाभास पुन्हा दिसतो. एका बाजूला व्हाईट कॉलर नोकऱ्या करणारा प्रचंड मोठा आणि महत्वाकांक्षी मध्यम वर्ग आणि दुसऱ्या बाजूला याच नव्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेले पण असुरक्षित आयुष्य जगणारे गिग वर्कर्स. आणि हो, या सगळ्या बदलांमध्ये महिलांचा कामातील सहभागही लक्षणीयरित्या वाढला आहे. एक गोष्ट नक्की, भारताच्या अर्थव्यवस्थेचं आणि समाजाचं हे स्थित्यंतर अजून संपलेलं नाही. हा प्रवास अजूनही सुरूच आहे. मग या प्रवासाचा पुढचा टप्पा काय असेल? या सततच्या बदलांमधून उद्याचा भारत, उद्याचा भारतीय समाज कसा असेल? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतो.